स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज पारंपरिक पद्धतीने जुना प्रकार पहा, आपली हरभऱ्याची भाजी। आपल्या शेतामध्ये जो हरभरा असतो ना त्याच्याशी खुडून घेतलेली भाजी। मी आज याची गरगटा भाजी कशी बनवायची ते मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहा, मी हरभऱ्याच्या भाजीचा पाला घेतलेला आहे, काड्या अजिबात घेतल्या नाही। आपल्याला व्यवस्थित निसून स्वच्छ धुवून घ्यायची भाजी आणि याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला आबडधोबड थोडीशी बारीक करून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला दोन येडे येऊन फिरून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही। इथं पहा, आपण जास्त बारीक केलेली नाही, आबडधोबडच ठेवलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची। इथे मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं 2 उबळ तेल। तेल गरम झालं की पहा, मी तर भरपूर असा लसूण घेतलेला आहे नकलून। अशा पद्धतीने आपल्याला भरपूर लसणाचा वापर करायचा आहे, कारण की लसणाची फोडणी दिलेली ना आपली भाजी खूपच छान आणि टेस्टी होते खायला। आणि त्याच्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी जिरे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे। त्याच्यामध्ये घालायचे थोडेसे जिरे। पाईत आपल्याला लसणाचा कलर चेंज झालेला आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, मीठ याची पेस्ट बनवून घेतली होती, ती पण त्याच्यामध्येच घालून घ्यायची आपल्याला। आणि आपण हरभऱ्याची भाजी बारीक करून घेतली होती मिक्सरमध्ये, ती त्याच्यामध्ये घालून आपल्याला अगोदर परतून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचे 2 चमचे पीठ घातल्याने आपली भाजी एकदम घट्ट होते। तर आम्ही अशा पद्धतीने 2 चमचे ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे। ते पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये घालायचं पाणी। आपल्या आवडीनुसार घट पातळ। मी इथं तुरीची डाळ अगोदर भिजत घातली होती 10-15 मिनिटं, ही पण आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची। तुरीच्या ऐवजी तुम्हाला मुगाची जर घालायची असेल तर तुम्ही मुगाची सुद्धा घालू शकता। त्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ। झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळ शिजून घ्यायची भाजी। पाईत आपली भाजी आपण थोडा वेळ शिजून घेतलेली आहे। मस्त अशी घटमुट आपली इथं भाजी झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट। मी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता, हा पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपल्याला मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला भाजी शिजून घ्यायची। किती मस्त अशी आपली भाजी शिजलेली बी आहे आणि घट्टमुट्ट झालेली आहे भाजी। कशी वाटली माझी इथं ओल्या हरभऱ्याची भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। आणि माझी जर हरभऱ्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा करून पहा। पुन्हा भेटूयाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।